हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनोज जरांगेंची आज इशारा सभा। बीडमध्ये 100 एकरवर सभेची तयारी सुरू। सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात। आता चर्चा नको, फक्त आरक्षण हवं, सरसकट नको, तुम्ही दिलेल्या 4 शब्दांवर आरक्षण द्या। जरांगेंची भूमिका आजच्या सभेत आंदोलनाची पुढची दिशा ठरणार। आम्हाला कुचकं बोलता का? भुजबळांच्या डोक्यात मराठ्यांविषयी विष, गटारातील किडे। उपरोधिक टोल्यावरून मनोज जरांगेंचा हल्लाबोल। सभेआधी बच्चू कडू आणि मंगेश चिवटेंकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न, तर चर्चेतील काही गोष्टी न पटल्यानं उठून जाण्याचा प्रयत्न केला। जरांगेंची प्रतिक्रिया। सगळे सोयऱ्यांची व्याख्या करणं महत्त्वाचं, पण व्याख्या चुकीची केली तर अंगलट येऊ शकतं। बच्चू कडूंचं वक्तव्य। कुणी काहीही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागतं। टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू। अजित पवारांची प्रतिक्रिया। आमची मागणी चौकटी बाहेरची नाही, सरकारच्या नजरेत कायद्याची चौकट उलट आहे का? जरांगेंचं अजितदादांना प्रत्युत्तर। आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही म्हणतो तेच खरं। बैठकीवरील प्रश्नावर अजित पवार गट म्हटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दावा। कमळ चिन्हावर नव्हे, घड्याळावरच निवडणूक लढवणार। निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूने लागेल। सुनील तटकरेंचं वक्तव्य। बारामतीसाठी योग्य उमेदवार देणार। बारामतीमधून लढण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। नियमांचा भंग केल्यामुळे संसदेतील खासदारांवर कारवाई। खासदार सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर अजित पवारांचं परखड मत। तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, पण माफी मागणार नाही। हक्कभंग प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा आंधरेंचं नीलम गोरेंना संस्कृतमधून पत्र। अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्यास इच्छुक, बावनकुळेंनी सांगितलंय। भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा दावा। नागपुरातील सभेतून काँग्रेस लोकसभा निवडणुकीचा शंखनाद करणार। 28 तारखेच्या सभेला हम है तैयार असं नाव। देशभरातील नेते हजर राहणार। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदारांना अटक। 5 वर्षांची शिक्षा। सध्या सुनील केदार आयसीयूत दाखल। ब्लड प्रेशरचा त्रास असल्याची माहिती। सुनील केदारांची आमदारकी रद्द होणार। नागपूर पोलिसांनी शिक्षेची माहिती विधिमंडळाला दिली। सूत्रांची माहिती, तर केदारांच्या आमदारकीचा निर्णय आता नार्वेकरांच्या कोर्टात। लोकसभेच्या 350 जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य। मोदींच्या नेतृत्वात दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। विनोद तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळे, शेलार उपस्थित राहणार। ठाकरे गटाच्या दादर नगर हवेलीतील खासदार कल्पना डेलकर भाजपमध्ये जाणार। मोदी आणि डेलकरांमध्ये सकारात्मक चर्चा। कार्यकर्त्यांशी बोलून डेलकर निर्णय घेणार। सूत्रांची माहिती। आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यासोबत मुख्यमंत्री शिंदेंचा संवाद। प्रसंगावधान राखत शेतकऱ्याला आत्महत्येपासून रोखलं। फोनवरून मदतीचं आश्वासन। राज्यात गेल्या 4 आठवड्यात कोरोनाचा रुग्णसंख्येत चौपट वाढ। महिनाभरात 102 रुग्णांची नोंद। राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 53 वर। मुंबईतील प्रदूषणात वाढ, तर कृत्रिम पावसासाठी मुंबईत महानगरपालिकेकडून 5 कंपन्यांचे प्रस्ताव। प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पावसाचा निर्णय। कुस्तीपट्टू बजरंग पुनियाकडून पद्मश्री पुरस्कार परत। महिला कुस्तीपट्टूंचा अपमान पाहून सन्मानांना जाऊ होऊ शकत नसल्याचं विधान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।